नमस्कार. आज आपण बांधकाम कामगारांच्या मुलामुलींना मिळणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्तीबद्दल बोलणार आहोत. आणि याबद्दल एक खूपच महत्त्वाचं, अगदी नवं अपडेट आलेलं आहे. याचा परिणाम थेट अनेक कुटुंबांवर होऊ शकतो. त्यामुळे हे नेमकं काय आहे हे सविस्तरपणे समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर सगळ्यात मोठी बातमी ही आहे की महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने एक नवीन नियम आणला आहे. आणि हा नियम बंधनकारक असणार आहे. लक्षात घ्या, हा नियम 1 जानेवारी 2026 पासून लागू होईल आणि त्यानंतरच्या सगळ्या अर्जांवर याचा परिणाम होणार आहे. खरं तर ही बातमी अनेक बांधकाम कामगारांसाठी थोडी धक्कादायक ठरू शकते. म्हणूनच हा बदल काय आहे हे नीट समजून घेतलं पाहिजे, जेणेकरून आपल्या पाल्यांना मिळणारी शैक्षणिक मदत धोक्यात येणार नाही. हा जो काही बदल आहे तो एका अधिकृत परिपत्रकातून आलेला आहे. आणि ही तारीख सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे, 1 जानेवारी 2026. कारण याच दिवसापासून हे सगळे नवीन नियम लागू होणार आहेत. आता प्रश्न असा येतोय की हा बदल का केला जातोय? यामागचं मुख्य कारण आहे लाभाची द्विरुक्ती टाळणे. आता याचा सोपा अर्थ काय? तर एकाच विद्यार्थ्याला वेगवेगळ्या सरकारी योजनांमधून दोनदा आर्थिक मदत मिळू नये, हा त्यामागचा उद्देश आहे. चला तर मग, हा नवीन नियम नक्की आहे तरी काय आणि याचा कोणाकोणावर परिणाम होईल हे आता आपण नीट समजून घेऊया. बघा, परिपत्रकात अगदी स्पष्टपणे लिहिलं आहे की जर लाभार्थ्यास केंद्र सरकारकडून किंवा राज्य सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या योजनेचा लाभ मिळत असेल, तर लाभाची द्विरुक्ती टाळण्यासाठी मंडळाकडून राबविण्यात येत असलेल्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तो लाभार्थी पात्र नाही. याचा अर्थ खूपच सरळ आणि गंभीर आहे. या स्लाइडवर हा फरक अगदी स्पष्ट दिसतोय. बघा, आधी कसं होतं, कामगारांच्या पाल्यांना मंडळाची शिष्यवृत्ती आणि त्याचबरोबर इतर सरकारी शिष्यवृत्ती दोन्ही घेता येत होत्या. पण आता नवीन नियमानुसार असंच चालणार नाही. जर पाल्याला इतर कुठलीही सरकारी शिष्यवृत्ती मिळत असेल तर तो मंडळाच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरणार नाही. म्हणजे दोन्हीपैकी फक्त एकच निवडावी लागेल. मग यावर उपाय काय? तर आता सगळ्या अर्जांसोबत एक नवीन कागदपत्र जोडणं बंधनकारक केलं आहे. आणि ते आहे स्वयंघोषणापत्र. हे स्वयंघोषणापत्र म्हणजे नेमकं काय आहे? तर हे एक बंधनकारक, सही केलेलं डॉक्युमेंट आहे, ज्याद्वारे अर्जदार स्वतः हे जाहीर करतो की त्याच्या पाल्याला दुसरी कुठलीही सरकारी शिष्यवृत्ती मिळत नाहीये. आणि हे घोषणापत्र देताना 3 खूप महत्त्वाच्या गोष्टी मान्य कराव्या लागतात. पहिलं म्हणजे अर्जदार खात्री देतो की पाल्याने फक्त आणि फक्त मंडळाच्या शिष्यवृत्तीसाठीच अर्ज केलाय. दुसरं, जर ही माहिती खोटी निघाली तर शिष्यवृत्तीची सगळी रक्कम परत करावी लागेल याची तयारी दर्शवली जाते. आणि तिसरं म्हणजे भारतीय दंडसंहितेनुसार कायदेशीर कारवाई सुद्धा होऊ शकते याची कबुली द्यावी लागते. यावरून हे अगदी स्पष्ट होतं की चुकीची माहिती देणं किंवा दुहेरी लाभ घेण्याचा प्रयत्न करणं हे किती महागात पडू शकतं. याचे परिणाम खूपच गंभीर आहेत हे लक्षात घ्या. पहिला आणि सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे मंडळाने दिलेली शिष्यवृत्तीची पूर्णच्या पूर्ण रक्कम परत करावी लागेल. म्हणजे जेवढे पैसे मिळाले ते सगळे परत घेतले जातील. आणि दुसरा, त्याहूनही गंभीर परिणाम म्हणजे भारतीय दंड संहितेनुसार कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल. म्हणजे हे फक्त पैसे परत करण्यापुरतं मर्यादित नाही, तर ही एक गंभीर कायदेशीर बाब बनू शकते. तर मग आता ह्या सगळ्या परिस्थितीत नक्की करायचं काय? चला, त्यासाठी एक सोपी चेकलिस्ट पाहूया, म्हणजे गोंधळ होणार नाही. ही एक सोपी चेकलिस्ट आहे. सगळ्यात आधी तपासा की आपल्या पाल्याला दुसरी कोणती सरकारी शिष्यवृत्ती मिळते का? जर उत्तर हो असेल तर मंडळाच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येणार नाही हे स्पष्ट आहे. आणि जर उत्तर नाही असेल तरच अर्ज करा. अर्ज करताना स्वयंघोषणापत्र अगदी अचूकपणे भरा आणि अर्जासोबत जोडा. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतोच. मंडळाच्या या नवीन नियमाबद्दल लोकांना काय वाटतं? या धोरणात्मक बदलाचा बांधकाम कामगारांच्या कुटुंबांवर नेमका कसा आणि किती परिणाम होईल? हा खरोखरच एक महत्त्वाचा प्रश्न आहे.